आईने खाल्लं का? हा जेवली की जेवली औषध खाल्लं ना आता झोपली बघ. ठीक आहे मग जाते मम्मी. हा अगं कुठं चालली लगेच? ते फॅक्टरीत नाईट शिफ्ट आहे. अगं मग जेवण तरी जा की. नाही नाही गोट्या थांबलाय ना तिकडं फॅक्टरीवर माझ्यासाठी. तुम्ही काळजी करू नका बुवा. तिकडं रतन गोट्या सगळेजण आहेत माझ्या बरोबर. तुम्ही आईची काळजी घ्या. तुमची पण काळजी घ्या. राणे अगं तुला तुझ्या आई आजारी एक म्हणलं तिच्या औषधासाठी मी पैसे कुठून आणले नक्कीच कळलं असणार आहे. पण आपल्या बापाचा मान राखायचा म्हणून तू सावरून घेतलंस ना. अगं तू नाक सावरून घेतलंस त्याच्या नजर नाही खाली पडून दिलीस. पण त्याला ऐकायचा नाही ग तुझा बाप. असल्या जन्माला येण्यापेक्षा मेल्यानं बरं. राणे मी एक बाप म्हणून तर नाहीच लाय पण एक नवरा म्हणून घ्यायच्या सुद्धा लायकीचं नाही बघ. काय उपयोग नाही माझा. राणे जाऊ दे ना भावा. कवा धरणं रडती तू. तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघू वाटत. अगं जे झालं त्याच्यात तुझी काय चूक होती. परिस्थितीच अशी होती म्हणलं कोण काय करणार राणे. ती परिस्थिती मी स्वतःवर ओढून घेतली आहे गोट्या. हे सगळं माझ्यामुळे होत आहे. म्हणजे काय गरज होती मला आंदोलन करायची? काय गरज होती मला इंद्रजित सरांच्या विरुद्ध लढायची? काल ते सगळं झालं नसतं ना